नमस्कार बंधू आणि भगिनींचं मी राष्ट्रीय ओबीसी मुक्ती मोर्चातर्फे या ठिकाणी स्वागत करतो, त्यांना धन्यवाद देतो की एवढ्या भरपूर संख्येमध्ये आपण या ठिकाणी उपस्थित आहात। आजचा जो विषय आहे आमचा राष्ट्रीय ओबीसी मुक्ती मोर्चाचा, महाराष्ट्राच्या गेल्या काही दिवसापासून जो चर्चेत आहे, खरं म्हणजे तो विषय यायला नव्हता पाहिजे, पण तो कसा काय आला माहित नाही। सरकारने त्याच्यामध्ये कशा वेगळ्या पद्धतीनं तो विषय आणला आणि म्हणून आम्हाला तुमच्या समोर आणि आम्हाला आमचे कामधंदे सोडून गरज नसताना सरकारने आम्हाला याच्यामध्ये गोवलं आणि आम्ही याच्यामुळे आपल्या समक्ष आमची भूमिका मांडण्यासाठी या ठिकाणी आलो। एका समाजाच्या आरक्षणाचा विषय सुरू असताना त्याला आरक्षण मिळालं, त्याचा कायदा बनला, तो सुप्रीम कोर्टात गेला, सुप्रीम कोर्टाने रद्द केला, परत कायदा बनला। आता कसा कायदा बनतो? परत सुप्रीम कोर्टाने एकदा नाकारल्यानंतर परत कायदा बनला, इंट्रोड्यूस झाला, कॉलेजमध्ये प्रवेश झाले, नोकऱ्यांमध्ये प्रवेश झाले, माननीय उच्च न्यायालयामध्ये जो माननीय सुप्रीम कोर्टाने रद्दबातल केला 5 बेंचनी, परत तो कायदा त्याच पद्धतीने आला आणि माननीय सर्वोच्च उच्च न्यायालयामध्ये त्याच्यावर आता दावा आहे आणि त्याची चर्चा माननीय उच्च न्यायालयामध्ये होणार आहे। आता काय निकाल देणार आहे माननीय उच्च न्यायालय? माननीय सुप्रीम कोर्टाने निकाल दिला, त्याला काय सेट असाइड करणार आहे का उच्च न्यायालय? पण आहे हे सगळी प्रक्रिया महाराष्ट्रामध्ये सगळे तुम्ही पाहतात, महाराष्ट्र राज्य पाहत आहेत। त्याच्यानंतर आता ठीक आहे, एक स्वतंत्र मागणी होते, एक स्वतंत्र आरक्षणाची भूमिका समोर येते, अधिकार आहे, नागरिक असल्यामुळे ते मागणी करू शकतात। परंतु असं सुरू असताना, हे सगळं सुरू असताना अचानक एक व्यक्ती म्हणतो की आम्हाला आता कुणबी समाजाचं प्रमाणपत्र पाहिजे, आम्हाला सरसकट कुणबी समजा। म्हणजे एकीकडं ठीक आहे, आपल्या समाजाच्या हक्कासाठी, न्यायासाठी मागणी करणं हा त्यांचा हक्क आहे, एक नागरिकाचा हक्क आहे, समाजाचा हक्क म्हणून आपण म्हणू शकतो की त्यांनी नागरिक अधिकारामध्ये ही मागणी केली। पण दुसऱ्या समाजाचं प्रमाणपत्र पाहिजे आणि ते प्रमाणपत्र आम्हाला मिळालं पाहिजे। आणि मग त्याच्यासाठी जी खटापट महाराष्ट्रामध्ये सुरू झाली, जी आंदोलनाची प्रक्रिया सुरू झाली, एक एक स्टेप पुढे चालली आणि त्या सगळ्या स्टेप मध्ये सरकार झुकत गेली। का झुकत गेली माहित नाही, झुकत गेली आणि जे म्हणेल आंदोलक त्या पद्धतीने वाकायला लागली आणि मग त्या आंदोलन ज्या पद्धतीने मुंबईमध्ये तयार झालं, त्या आंदोलनाच्या समोर सरेंडर झाले आणि एक विषय समोर आला। तो विषय सुरुवातीला तुम्हाला सगळ्यांना माहित आहे, माननीय शिंदे समिती समोर एक विषय होता की मराठवाड्यातील मराठा समाजाला मराठा कुणबी मराठा हे जे प्रमाणपत्र आहे हे मिळण्यासाठी सुसूत्रता निर्माण झाली पाहिजे। अभ्यास सुरू झाला, मग हे गॅजेट ते गॅजेट, जुन्या नोंदी, आम्ही आतापर्यंत एक समाज म्हणून जगलो, आता आम्हाला कालच्या समाजाचं प्रमाणपत्र पाहिजे। हा वेगळा आणि विचित्र प्रकार महाराष्ट्रामध्ये सुरू झाला। प्रत्येक व्यक्तीला त्याचे जातीचे दस्तऐवज शोधण्याचा केवळ त्यालाच मिळालेला आहे अधिकार। जात अत्यंत प्रायव्हेट प्रॉपर्टी आहे। सुप्रीम कोर्टाने म्हटलेला आहे जात उघड करू नका कोणाची, कारण की अत्यंत खाजगी विषय आहे। आणि म्हणून तुम्हाला माहित असेल 2011चं सामाजिक आर्थिक सर्वेक्षण जो झाला जातीचा, त्याच्यामध्ये जे शीट आली त्याच्यामध्ये जातीचा उल्लेख नाही, जरी जाती जनगणना झाली तरी, कारण की माननीय लोकांनी सुप्रीम कोर्टात दावा केला तर आमची जात याच्यात उघडली झाली पाहिजे। अत्यंत खाजगी प्रमाणपत्र मिळवण्यासाठी त्या व्यक्तीला ते दस्तावेज आणावं लागतं आणि ते पितृवंश जे आहे ठरलेलं 2000 कायद्यानुसार त्या पद्धतीनं ते दस्तावेज त्यालाच आणावे लागतात, त्याला सादर करावे लागतात, त्याला फेस करावं लागतं जात वैधता प्रमाणपत्रासाठी। एका समाजासाठी सरकार ठरवायला लागली की आम्ही तुम्हाला प्रमाणपत्र शोधून देतो। अत्यंत वेगळ्या पद्धतीने सरकार चालत आहे, एका समाजाच्या मागणीच्या समोर झुकत चाललेली आहे। पूर्ण कायदे आणि कानून याच्या समोर झुकून सरेंडर होऊन आता तुम्हाला आश्चर्याची गोष्ट म्हणजे 2 सप्टेंबरला 2 कागद निघाले बाहेर।
एका कागदामध्ये मराठा समाजाला कुणबी मराठा कुणबी कुणबी मराठा हे प्रमाणपत्र देण्याचा विषय आणि खाली पात्र मराठा व्यक्तीस, पात्र व्यक्ती म्हणजे निकष असतील पात्र ठरवायचं म्हणजे, आणि त्या कागदामध्ये संकेतस्थळाचं नाव नाही आहे, सही आहे, संकेतस्थळाचं नाव नाही, म्हणजे ते तुम्हाला गुगलमध्ये सापडणार नाही. आणि ताबडतोब थोड्या वेळामध्ये दुसरा कागद 2 पेजचा निघतो, त्याच्यामध्ये संकेतस्थळाचं नाव आहे आणि त्याच्यामध्ये हा पात्र शब्द गायब होतो. म्हणजे मराठा समाजाला सरळ मराठा कुणबी कुणबी मराठा कुणबी मराठा हे प्रमाणपत्र मिळवण्यासाठी शासनाने एक कार्यपद्धती तयार केली नवीन. काय कार्यपद्धती? जी कार्यपद्धती नाहीच आहे जात शोधण्यासाठी. कार्यपद्धती मराठा समाजासाठी वेगळं काहीतरी सांगितलं, हे कागद गोळा करा आणि मग त्याच्यात एक नातेवाईक शब्द टाकला की या नातेवाईकाच्या आधारावर, नातेवाईक जर कुणबी असेल तर त्याला हे प्रमाणपत्र दोघं सादर करून मराठा कुणबी किंवा कुणबी मराठा हे प्रमाणपत्र त्याला देण्याची व्यवस्था सरकारने केली. आम्ही जी याचिका टाकलेली आहे माननीय उच्च न्यायालयामध्ये, मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठामध्ये कालच आम्ही दाखल केली. काल आम्हाला वेळ नव्हता म्हणून आपल्यासमोर सादर नाही झाला. आमच्या याचिकेमध्ये हाच विषय आम्ही नमूद केला की जी फॉर्मल प्रस्तावित जी कार्यपद्धती आहे एखाद्या व्यक्तीला जाती प्रमाणपत्र देण्याचं आणि त्याच्या आधारावर मग वर्गाचं प्रमाणपत्र, ओबीसी वर्गाचं प्रमाणपत्र देण्याची जी कार्यपद्धती आहे, प्रोसेस, या कार्यपद्धतीला तिथे छेद दिलेला आहे. ते आमच्या आव्हानाचा विषय आहे याचिकेमध्ये. आणि या ज्या काही बाकीच्या याचिका दाखल झालेल्या आहेत त्याच्यामध्ये या सगळे हे विषय नाही आहे, हा विषय नाही आहे, वेगळे विषय आहे. आणि आणखीन महत्वाचं आहे की पहिल्यांदा म्हणजे या ज्या याचिका आहेत त्याच्यामध्ये कुठेही ओबीसी म्हणून भूमिकेनं याचिका समोर आलेली नाही आहे. आमची जी याचिका आहे ही राष्ट्रीय ओबीसी मुक्ती मोर्चाच्या माध्यमातून आम्ही सादर केलेली आहे माननीय उच्च न्यायालयामध्ये. आणि आमचा प्रमुख विषय आहे कार्यपद्धती. जाती एखाद्या मराठा व्यक्तीस कुणबी मराठा कुणबी कुणबी मराठा प्रमाणपत्र देण्यासाठी जी शासनानं कार्यपद्धती तयार केलेली आहे, आमचं म्हणणं आहे ही अवैध आहे. हे त्यातल्या त्यात आमचं म्हणणं आहे की जी काही कार्यपद्धती ठरलेली आहे त्या कार्यपद्धतीला तिलांजी देणारी आहे. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे उदाहरण आहे त्याच्यात सांगतो की मराठा व्यक्तीस कुणबी मराठा कुणबी कुणबी मराठा प्रमाणपत्र देण्याचा विषय आहे. जी मराठ्यांना जी त्या ठिकाणी प्रिव्हिलेज दिलेला आहे, वाचलं तुम्ही जर समजलं, ते प्रिव्हिलेज ज्या कुणबी समाजाच्या प्रमाणपत्राच्या आधारावर त्याला कुणबी प्रमाणपत्र आणि ओबीसी मध्ये दाखल व्हायचं आहे, ते प्रिव्हिलेज त्या कुणबी व्यक्तीस नाही आहे. कुणबी व्यक्तीस तेच सगळे दस्तावेज आणायचे त्या व्यक्तीला धावधाव करून स्वतःला. कोणत्याही जातीच्या व्यक्तीला स्वतःला पितृवंशिक जी वंशावळी आहे त्याचे दस्तावेज स्वतःला सादर करायचे आहेत. त्याला असं प्रिव्हिलेज नाही आहे, त्याला असं कुठेही म्हटलेलं नाही तू दुसऱ्या तुमचा नातेवाईक असेल त्याचं ऍफिडेव्हिटच्या आधारावर तुला त्या जातीचं आणि ओबीसी करणाचं प्रमाणपत्र मिळेल, असं प्रिव्हिलेज दुसऱ्यांना नाही. म्हणजे याचा अर्थ असा आहे कायद्याच्या समोर एका विशेष जातीला विशेष प्रिव्हिलेज, कायद्याच्या बाजूला जाऊन असा विशेष प्रिव्हिलेज देण्याचा हा GR आहे. हा GR त्याच कुणबी समाजासाठी, जो कुणबी समाजाचा व्यक्ती आहे त्याला ते प्रिव्हिलेज नाही आहे. त्याला दस्तावेज स्वतःला जमा करायचे आहे आणि त्याच्या दस्तावेज आणि प्रमाणपत्रासाठी वेगळी प्रक्रिया आहे.
हा जो आहे आर्टिकल 14चं व्हायलेशन आहे. एवढंच नाही तर हा कायद्याच्या परिभाषेमध्ये भेदभाव करणारा आहे, म्हणजे आर्टिकल 15चं व्हायलेशन. कारण की आर्टिकल 15 म्हणतं स्थान आणि व्यक्तीमध्ये जात आणि भाषा वगैरे सगळं, त्याच्यामध्ये शासन भेदभाव करणार नाही. पण या ठिकाणी मराठा समाजासाठी विशेष प्रिव्हिलेज द्यायचं आणि इतर सगळ्या व्यक्तींना, जे ओबीसी व्यक्ती असतील त्या सगळ्यांना त्याच्या संदर्भात हे प्रिव्हिलेज नाही द्यायचं, असा विषय मांडलेला आहे आम्ही आमच्या याचिकेमध्ये. याचिका आम्ही दाखल केलेली आहे. आमच्या याचिकेचे जे वकिलांची टीम आहे ते माननीय ॲडव्होकेट भूपेश पाटील, जे माननीय हायकोर्टमध्ये प्रॅक्टिस करतात, त्यांच्या मार्फत आम्ही हे दावा दाखल केलेला आहे आणि कदाचित सोमवारी त्याच्यावर हिअरिंग होऊ शकतं अशी आमची आशा आहे. आणि या पद्धतीनं शेवटी आम्हाला विचारायचं, तुम्ही काय करणार आहे? आम्ही म्हटलं की आम्ही रस्त्यावर लोक लढत आहेत ना. एक त्यांचं म्हणणं काय होतं की बाय आमच्या ओबीसीच्या प्रक्रियेमध्ये गैरमार्गाने शॉर्टकट पद्धतीने कोणी नाही आलं पाहिजे, वैध पद्धतीने आलं पाहिजे. काय झालं? त्यांच्या देखत जे परिपत्रक सादर केलेलं आहे ते परिपत्रकाची जर एक एक लाईन जर वाचली तर तुम्हाला असं वाटेल कायद्याच्या विरोधातली भाषा आहे. याच्यामध्ये ज्यांनी म्हटलं वंशावळीचा विषयच नाही त्याच्यामध्ये. जुनं जर त्यांचं कुणबीचा दाखला द्या, अरे हा विषयच नाही आहे ना. लाईनच सुरू होते मराठा व्यक्तीस, म्हणजे आजचा जो मराठा व्यक्ती आहे त्या व्यक्तीस त्याला फक्त मराठा आणि तो भूस्वामी आहे हेच प्रमाणपत्र सादर करायचे आहे. आणि त्याला जो त्याचा नातेवाईक असेल तो कुणबी असला पाहिजे, आणि कोणताही कुणबी. कारण की जात वैधताच्या प्रक्रियेमध्ये आणि जात वैधतेच्या प्रमाणपत्रासाठी उतरंड, पितृवंशाची जी उतरंड आहे तो आधार आहे. त्याच्या या परिपत्रकानुसार हे उतरंडाची व्यवस्था त्यांनी गायब केली आहे आणि त्यांनी ती व्यवस्था हॉरिझॉन्टल केलेली आहे. म्हणजे नातेवाईक म्हणजे काय? माझ्या पत्नीच्या जे काही असतील ते सुद्धा याच्यामध्ये सामील होऊ शकतात. म्हणजे हॉरिझॉन्टल केलं म्हणजे असं आहे की याच्यामध्ये एकाच व्यक्तीचे नाही, म्हणजे पितृकडून आलेल्या आणि मातृकडून आलेल्या जो नातेवाईक असेल त्या सगळ्या व्यक्तींना सुद्धा या प्रक्रियेचा लाभ मिळणाऱ्या, लाभार्थी ठरणाऱ्या अशा पद्धतीचा, म्हणजे आमचं म्हणणं आहे सरसकट नाही, सरळ मराठांना सरळ कुणबीकरणाच्या आणि मराठा कुणबीकरणाच्या माध्यमातून ओबीसीकरणाच्या प्रक्रियेमध्ये सामील करण्याचे हे परिपत्रक आहे. आणि म्हणून आम्ही याच्या विरोधामध्ये न्यायालयामध्ये गेलेलो आहोत. आणि आमचं हे म्हणणं आहे, एक जरी व्यक्ती जो पूर्वाश्रमीच्या प्रक्रियेचा ओबीसीचा भाग नाही आहे 1967 ला पहिली ओबीसीची लिस्ट बनली 180 जातींची, त्याच्यात नव्हते आम्ही. त्याच्यानंतर ही जातीची लिस्ट मंडल कमिशन पर्यंत पोहोचली 80 पर्यंत, 272 पर्यंत, त्याच्यात आम्ही नाही आहोत. 356 पर्यंत 2025 पर्यंत पोहोचली, त्याच्यात आम्ही नाही आहोत. मंडल कमिशनची यादी बनत होती 80 पर्यंत, आम्हाला काही हा विषय नव्हता आमच्या समोर. ओबीसीची पहिली लिस्ट बनली 1967 ला, तेव्हा आम्हाला याच्यात इंटरेस्ट नव्हता. मंडल कमिशन लिस्ट बनवत होतं, त्याच्यात आम्हाला इंटरेस्ट नव्हता. अचानक इंटरेस्ट यायला लागला. ठीक आहे, पहिला प्रवेश आम्हाला ओबीसी मध्ये सामील केला. सगळे आयोग जे आहेत, बापट, सराफ, खत्री, त्याच्यानंतर या कमिटी पर्यंत 2010 पर्यंत या सगळ्या आयोगांनी नाकारलं. मग राणे कमिटी आली, त्यांनी 16% आरक्षण दिलं. हे माननीय उच्च न्यायालयामध्ये रद्दबातल झालं. मग फडणवीसांचं सरकार आलं, आम्ही मिळणारं आरक्षण देऊ म्हटलं. अरे मिळणारं आरक्षण तुम्ही दिल्यावर कशाला मग दुसरं आंदोलन सुरू झालं? 2018 ला कायदा बनला, माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये मे 2021 ला रद्दबातल झाला आणि तिन्ही इंडिकेटर मध्ये रद्दबातल झाला. काय ऍडिक्वेट रिप्रेझेंटेशन मध्ये बसत नाही, ते त्याच्यापेक्षा जास्त आहेत.
50% सीमा आहे सामाजिक आरक्षणाची, ती ओलांडते याच्यामुळे. आणि विशेष परिस्थितीमध्ये हा समाज राहत नाही. विशेष परिस्थितीमध्ये अत्यंत दुर्गम भागामध्ये दुर्लक्ष झालं आतापर्यंत 70 वर्षामध्ये, आम्हाला समाजच सापडला नाही. अशाही अपवादाच्या स्थितीमध्ये तो समाज राहत नाही आणि सामाजिक मागासवर्गीयाच्या परिभाषेत ते येत नाहीत म्हणून रद्दबातल झालं. तरी कायदा म्हणला, आरक्षण मिळालं तर हे सगळं असताना म्हणजे ईडब्ल्यूएसचे आरक्षण आम्हाला पाहिजे, आम्हाला स्वतंत्र आरक्षणही पाहिजे 10%. आणि आता ओबीसीच्या माध्यमातून शॉर्टकट पद्धतीने आरक्षण पाहिजे. वाटे 354 जातींना फक्त 19% आरक्षण आहे, त्यातलाही वाटा पाहिजे. मागू शकतो, मागू शकतो एक नागरिक म्हणून, परंतु वैध पद्धती पाहिजे ना, मागण्याला काही वैध पद्धती पाहिजे ना. आणि सरकारने यासाठी सगळी जी काही वैध प्रक्रिया आहे त्या वैध प्रक्रियेला तिलांजी नाही देत, हे सगळं मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि म्हणून आमचं म्हणणं, एक जरी प्रमाणपत्र अवैध पद्धतीनं ओबीसीचं मिळालं तरी आमचं नुकसान आहे, धक्का आहे आम्हाला. आणि असे छोटे 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 धक्के, एक धक्का मिळाला तर जबरदस्त धक्का होतो. म्हणजे आमच्या थोबाडीत मारणं सुरू झालं तरी आम्हाला असं वाटतं की धक्का लागला. आमचं म्हणणं आहे, आमच्या पायामध्ये नुसता काटा जरी बसला तरी आम्हाला वाटतं की आमच्या हृदयाला धक्का बसला. आणि तुमची घेण्यासाठी हेच, आणि खास करून आजची पत्रकार परिषदेचा उद्देशच तो होता की जी याचिका आम्ही सादर केलेली आहे, आणि शेवटी रस्त्यावर लोक लढले, धरणे दिले लोकांनी, त्याचा काही फायदा झाला नाही. शेवटी सरकारने अशा पद्धतीने एक शॉर्टकट काढला, डायरेक्ट. आमचा नाईलाज झाला आणि आम्हाला वाटलं की त्यांचे हात तर धरायचे असेल तर माननीय न्यायालयात जाण्याशिवाय पर्याय नाही. आणि म्हणून आम्ही या ठिकाणी ही याचिका दाखल केली आहे. मागच्या वेळेस तुम्हाला सगळ्यांना माहित आहे, जेव्हा शिंदे समिती स्थापन झाली तेव्हाही आमचं म्हणणं होतं की असा अधिकारच नाही, सरकार कशी अशी शिंदे समिती स्थापन करू शकतं, एका विशेष जातीसाठी दस्तावेज शोधत फिरताय, अशा कोणत्या जातीसाठी दस्तावेज करत फिरताय. आम्ही म्हणत होतो हलबा समाजासाठी की त्यांचे दस्तावेज तुम्ही शोधा. मग आम्ही म्हणतो तो गोवारी समाज, त्यांचे दस्तावेज शोधा. माना समाज आहे, त्यांचे दस्तावेज शोधा. तिकडे आता बंजारा समाज आंदोलन करत आहे, त्यांचे दस्तावेज शोधा. मग याच्यासाठी शोधत नाही, कारण की आम्हाला एका विशिष्ट समाजाच्या बद्दलच फक्त प्रेम आहे का सरकारला, आणि त्याच्याच भरोशाला आम्हाला राज्य करायचं आहे. बाकीच्यांच्या इच्छा, आकांक्षा आणि मागणीचा आम्ही त्याला कवडीमूल समजतो. अशा पद्धतीचं एक वर्तणूक सरकारची एकंदरीत दिसते. आणि ही भावना घेऊन, ही भूमिका घेऊन आणि हा विषय घेऊन आपल्यासमोर आम्ही आलेलो आहोत. आणि आजचा तोच विषय होता की जी याचिका सादर केली आपल्यासमोर